जैसे हनुमान जन्मोत्सव पूरे भारत में श्रद्धा और उल्लास के साथ मनाया जाता है, इसी तरह महाराष्ट्र के भिवंडी शहर में भी इस पावन अवसर पर विशेष आयोजन देखने को मिला। भिवंडी के ऐतिहासिक शिवाजी चौक पर स्वराज फाउंडेशन द्वारा हनुमान जन्मोत्सव के एक दिन पहले एक भव्य मशाल यात्रा का आयोजन किया गया। इस परंपरा का नेतृत्व हर साल स्वराज फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष व भिवंडी शिवसेना उप शहर प्रमुख श्री मनोज राजन राउत करते हैं और पिछले कई वर्षों से अपने पूरे समूह के साथ शिवाजी चौक से नासिक स्थित त्र्यंबकेश्वर तक यह भव्य यात्रा निकालते आ रहे हैं। इस वर्ष भी शिवाजी चौक पर हनुमान जी की भव्य मूर्ति स्थापित कर महाराज विनय पांडे जी के सानिध्य में हनुमान चालीसा आरती और मंत्रोच्चार के साथ यात्रा की शुरुआत की गई। इस शुभ अवसर पर शिवसेना शहर प्रमुख श्री श्याम पांडुरंग पाटिल, शिवसेना नेता श्री संजय काबूकर और बड़ी संख्या में शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित रहे। माहौल भक्तिमय और ऊर्जा से भरपूर रहा। इस आयोजन की सफलता में स्वराज फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष श्री मनोज राजन राउत का विशेष योगदान रहा। उनके नेतृत्व में हर वर्ष यह आयोजन और भी भव्य रूप लेता जा रहा है, जो न केवल धार्मिक आस्था को दर्शाता है बल्कि समाज में एकता और संस्कृति की भावना को भी प्रबल करता है। भिवंडी में हुए इस आयोजन ने एक बार फिर यह साबित कर दिया कि हमारी सांस्कृतिक और परंपराएं आज भी जीवंत है। सभी देशवासियों को हनुमान जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं। आइए देखते हैं आए हुए हनुमान भक्तों ने क्या कहा। आज हनुमंतरायांची उद्या जयंती आहे आणि आज हा कार्यक्रम इथेची शिवाजी चौकामध्ये बजरंग दलाचे अध्यक्ष आमचे उपशहर प्रमुख मनोज राऊत यांच्या आयोजन आणि नियोजन मार्फत होत आहे। सर्वप्रथम मी क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। तसेच येणाऱ्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक अभिवादन करून आज या कार्यक्रमाला जो सुरुवात होते, या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो त्र्यंबकेश्वर येथील अंजनेय पर्वत जो आपल्या पवनपुत्रांचा हनुमंतरायांचा रामदूताचा जन्मस्थान आहे, मूळ जन्मस्थान आहे। त्या जन्मस्थळाचा बऱ्याचशा लोकांना काही माहिती नाही, कल्पना नाहीये आणि ते हायलाइट करण्यासाठी लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या 4-5 वर्षापासून आमचे मनोजजी हे भिवंडी शहरातून ही अखंड ज्योत ही प्रज्वलित करून हे याच्यातले काही मंडळी पायी आणि मग काही गाडीमध्ये जाऊन असे ते अंजनेय पर्वतापर्यंत ती अखंड ज्योत घेऊन जातात आणि लोकांना त्यातून एक संदेश देतात। त्या पवित्र प्रभू रामचंद्राचे रामदूत हनुमंतरायांचा जन्मस्थान हे अंजनेय आहे, याच्यासाठी ही यात्रा सुरू होते। आज हनुमंतरायांचे जन्मोत्सव उद्या आहे, त्या निमित्ताने येथील कार्यकर्ते आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोजजी यांनी हा भव्य अशी मशाल यात्रा आयोजित केलेली आहे। त्या मशाल यात्रेसाठी आपल्या या शहराचे शहर प्रमुख श्यामजी पाटील, आज मला एवढं सांगायचं आहे की हिंदुत्व जागे राहावं यासाठी प्रत्येक हिंदू माणसांनी असे वेगवेगळे कार्यक्रम घेतलेच पाहिजेत, त्याच्यातून आपली संस्कृती जागी होणार आहे। मी मनोज आणि त्यांचे सहकारी यांना खूप शुभेच्छा देतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय जय। आज शिवसेना शिंदे गटाकडनं ही भव्य अशी मशाल यात्रा निघते। आज तुम्ही बघितलं असेल की भिवंडीचा ऐतिहासिक क्षण असेल त्या शहरात मशाल भिवंडीचं दिसतो ते आपले शिवसेनेचे कार्यकर्ते उपशहर प्रमुख आहेत राऊतसाहेब, त्यांच्या माध्यमातून ही जोश ही भिवंडी ते नाशिक या भागात जातो। हा जोश तुम्ही बघितला असेल तर कार्यकर्त्यामध्ये खरंच जोश आहे आणि ही परंपरा टिकवण्याचं काम आमचे उपशहर प्रमुख राऊतजी करतात। त्याच माध्यमातून
आपल्या अनेक संख्यामध्ये ते कार्यकर्ते असतात जी घेऊन जात असतात ही परंपराही जपतात.